तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पंडित काल आपण पाहिलं तर पडग्यामध्ये एटीएस कडनं मोठी कारवाई झाली होती। काही दिवसांपूर्वीच एका वाहिनीला मुलाखत देताना राज ठाकरेंनी त्या ठिकाणी भिवंडीचा उल्लेख देखील केला होता। कसं पाहता एकूणच इन ऍक्शन मध्ये? मला असं वाटतं ज्या वेळेला ही घटना घडली, पहलगामची घटना घडली, त्याच वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं की पूर्ण देशभर कोम्बिंग ऑपरेशन्स आपण केली पाहिजेत। मला वाटतं त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसली। अनेक पाकिस्तानसाठी काम करणारे लोक हे यांच्यावर छापे पडलेले आहेत, एनआयने छापे टाकलेले आहेत। महाराष्ट्र एटीएसनी, मुंबई एटीएसनी भिवंडी पडगा इथे कोम्बिंग ऑपरेशन चालू केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की दूरदृष्टी असणारा नेता जर आहे तर तो राजसाहेब ठाकरे आहेत। त्यांनी ही गोष्ट पहिलेच सांगितली होती की इथे कोम्बिंग ऑपरेशन करणं किती गरजेचं आहे। खरं तर कालच्या एकूणच संदीपची कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 25 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 9 जण हे त्यातले संशयित आहेत जे सिमीशी संलग्न कारवायांमध्ये सहभागी होते। 2 जणांवरती कारवाई देखील झाल्याचं कळतंय आणि 7 जण अजूनही नाहीये त्या ठिकाणी। कसं पाहता एकूण गोष्टीकडे गांभीर्याने सरकारनं पाहणं गरजेचं आहे? मला असं वाटतं सरकारने निश्चितपणे हे गांभीर्याने घेतलं असावं। ज्या पद्धतीचे छापे पडतायत अजून गांभीर्याने घ्यावं आणि पूर्ण महाराष्ट्रावर हे कोम्बिंग ऑपरेशन करावं हे जे राजसाहेबांनी सांगितलंय ते मला असं वाटतं सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे। खरं तर अनेक दिवसांपासून मुद्दा गाजत होता जो हिंदी आणि मराठी भाषेचा। त्यात मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषा लाडकी बहीण आहे असं म्हणणं आणि त्याबद्दल तुम्ही कसं काय पाहता? मला वाटतं मतांच्या लाचारीसाठी स्वतःचा स्वाभिमान कोणीही सोडू नये, मग ते प्रताप सरनाईक का असेना। आपण बघितलं गेलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील असं दिसतंय, पण त्यासोबतच आपण बघितलं गेलं तर वैभव खेडेकर मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्यांची नाराजी कुठे ना कुठे सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतंय। तुमच्यापर्यंत ती पोहोचली आहे का आणि कशी काय ती नाराजी दूर करणार? मला असं वाटतं वैभव हा आमचा अतिशय कट्टर असा महाराष्ट्र सैनिक आहे। पहिल्यापासून काम करतोय। समजा काय त्याच्या गोष्टी त्याच्या मनात असतील, खटकत असतील किंवा काय असतील, अशा प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होणं ही पक्षाची शिस्त नाही। जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेऊन त्याचं म्हणणं मांडलं पाहिजे। अशा प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होणं, पत्रकार परिषदेत व्यक्त होणं ही पक्षाची शिस्त नाही हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। पण एकंदर पाहिलं तर तुमचं काही बोलणं झालंय का किंवा कोण तुम्ही रोज बोलणं होतं? सर दुसरीकडे एकूणच महिला अत्याचार असो किंवा पुण्याचं प्रकरण असो, महिला आयोगावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आज त्याविषयी राजभवनात भेटीसाठी काही महाविकास आघाडीच्या महिला देखील गेल्या, तर मात्र त्यांना भेट नाकारण्यात आलेली आहे। राज्य महिला आयोगाचं जर आपण पूर्ण कार्यकारी मंडळ बघितलं तर अध्यक्ष सोडलं तर खाली कुठल्याही सदस्याची अद्याप निवड नाही झालेली आहे। कसं पाहता या गोष्टींकडे? मला वाटतं जो पुण्यातला प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी असा प्रकार होता। ज्या पद्धतीने आजच्या ह्या 21व्या शतकात जर अशा पद्धतीने लोक हुंडा आणि ह्या गोष्टी करत असतील तर मला असं वाटतं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्ती पापी असतो। या प्रकारचा अन्याय कोणीही सहन नाही केला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे। अशा जर आमच्या कुठल्या भगिनी असतील ज्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा। आमचा महाराष्ट्र सैनिक ताकदीने एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठी उभा राहील। सर परत एक तोच प्रश्न, सुनील प्रभू सुद्धा म्हणतात की 2 बंधू एकत्र यायला पाहिजे आहे। कसं बघता पुन्हा एकदा हा प्रश्न शिवसेनेकडून वारंवार यावर चर्चा होते, परंतु मनसेकडून मात्र अजून काही त्यावर प्रतिक्रिया? आमच्याकडे कुठला अजून प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे तरी आला नाही। आला तर त्याच्यावर निर्णय राजसाहेब घेतील। पण एकंदर आपण बघितलं तुम्ही नेहमी प्रस्ताव हा शब्द वापरतात, पण त्या बाजूचे जे नेते मंडळी असतील ते सगळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देताना दिसत आहेत। कुठे ना कुठे हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फक्त आणि फक्त बोलायला आहे का? जर त्यांचं बोलणं असं होतं तर आतापर्यंत प्रस्ताव आला पाहिजे होता असं मला वाटतं। नाही, माझ्या मते सकारात्मक आहोत, त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे। ती कृतीच कुठे दिसत नाही, नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात करून उपयोग नाही, कृतीतनं व्यक्त व्हायला पाहिजे। ती कृती होताना कुठे मला तरी दिसली नाही आणि झाली कृती तर सन्मान्य राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील। शेवट तो अधिकार त्यांचाच आहे। देशपांडेजी, मागच्या वेळी जर आपण पाहिलं तर युती संदर्भात मनसेकडनं पुढाकार प्रामुख्याने घेण्यात आला होता आणि त्यावेळी तिकडनं रिस्पॉन्स आला नव्हता किंवा ऐनवेळी ते गणित फिसकटली होती।
2 वेळा घडलेल्या घटनांमुळेच कुठेतरी ताक पण फुकून पिलं जात आहे आणि म्हणूनच शिवसेनेकडनं यावेळी प्रस्ताव यावा, त्यानंतरच मनसेकडनं उत्तर किंवा पुढचं पाऊल टाकलं जाईल, असं काही ठरलंय का? ठरायचा काय विषय आला याच्यात? मी तुम्हाला मला असं वाटतं ह्याच्या आधी ही परिस्थिती सांगितलेली आहे. त्यांचा प्रस्ताव आला तर निश्चितपणे राजसाहेब विचार करतील असं मी म्हटलंय. आता प्रस्तावच पाठवायचा नाही आणि रोज जाऊन 9 वाजता भोंगेच वाजवायचे, त्याला आम्ही तरी काय करणार? त्या दिवशी एका मुलाखतीत राज ठाकरे सरांनी एक वक्तव्य केलं होतं की ठाकरे ब्रँड हा मिटवण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. अनेक मोठमोठ्या नेत्यांना जेव्हा ठाकरे ब्रँड दोघे एकत्र येतील काय प्रश्न विचारला, ते रिॲक्शन प्रचंड वेगळी होती. हा ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न असं तुम्हाला देखील वाटतंय का? मला असं वाटतं ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी जोपर्यंत राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत हा ठाकरे ब्रँड संपू शकत नाही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.